नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची गणित भाग 1 या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। अगोदर आपण मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला ए, अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 4 गुणांसाठी आहे। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत। योग्य पर्यायाचे वर्णाक्षर तुम्ही लिहायचे आहेत। पहिला प्रश्न, 8 व 18 चे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते? दुसरा प्रश्न, 8x + 7y = 11 आणि 7x + 8y = 4 तर x + y ची किंमत काढा। तिसरा प्रश्न, एका व्यक्तीने 2017-18 मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाची कर आकारणी वर्षे पुढीलपैकी कोणती? चौथा प्रश्न, 2, 4, 7, 8, 9 या प्राप्तांकांचा मध्य कोणता? प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 4 प्रश्न सोडवायचे आहेत। पहिला प्रश्न आहे, 48, 60, 68 व x या संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती? दुसरा प्रश्न, y + 7 = 5x हे समीकरण सामान्य रूपात लिहा। प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। 4 गुणांसाठी 3 कृती दिलेल्या आहेत। कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत। पहिली कृती आहे, सारणी दिलेली आहे 14 - 15 या वर्गाची वारंवारता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। दुसरा प्रश्न, a, b, c या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत। जर a = 3 आणि c = 27 असेल तर b किती? आणि तिसरी कृती आहे, राधिकाचे मासिक उत्पन्न 10,000 असून ती त्यापैकी 60% रक्कम खर्च करते तर ती दरमहा किती बचत करते? ते काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा। प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी आहे हा प्रश्न। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील। असे 4 प्रश्न सोडवले की तुम्हाला 8 गुण मिळतील। प्रश्न तिसऱ्यातील ए प्रश्न, पुढीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे। आता ठिकाणी 2 झालेले आहे, एकच कृती पूर्ण करायची आहे 3 गुणांसाठी। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। प्रश्न तिसऱ्यातील बी प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 4 प्रश्न दिलेले आहेत। कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी। म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा। 3 गुणांसाठी आहे। 2 उपप्रश्न दिलेले आहेत। कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे। आता आपण सेमी माध्यमाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। आता मॅथ 1 सेमी माध्यमाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्क्स साठी आहे।
4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी 4 मार्क्ससाठी आहे। 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत। प्रत्येक ॲक्टिव्हिटीला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन सॉल्व द 4 सब क्वेश्चन्स 8 मार्क्ससाठी आहे। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन कंप्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज 3 मार्क्ससाठी आहे। टू ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, तुम्ही कोणतीही 1 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे 3 मार्क्ससाठी। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 क्वेश्चन पैकी कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत 6 मार्क्ससाठी। म्हणजे प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। क्वेश्चन नंबर 4 सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 8 मार्क्ससाठी आहे। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 1 ऑफ द सब क्वेश्चन्स 3 मार्क्ससाठी आहे। 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणताही 1 क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची मॅथेमॅटिक्स 1 गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।